मराठा आरक्षणासाठी आता जरांगेंची मुंबईकडे कूच पाहायला मिळते। पहिला मुक्काम हा जुन्नरमध्ये होणार आहे, तर थोड्याच वेळात मराठा बांधव जुन्नरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहेत, त्यांची मुंबईकडे कूच पाहायला मिळते। पहिला मुक्काम जुन्नरमध्ये होणार आहे, तर थोड्याच वेळात मराठा बांधव देखील जुन्नरमध्ये दाखल होतील। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे खरं तर आजच बीडमधून निघालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगेंची मुंबईकडे कूच पाहायला मिळते। पहिला मुक्काम जुन्नरमध्ये असेल, थोड्याच वेळात मराठा बांधव मोठ्या संख्येने जुन्नरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्यासोबत जोडले जात आहे। साईदीप, काय सविस्तर बातमी आहे? कारण पहिला मुक्काम जो आहे जरांगेंचा तो जुन्नरमध्ये असणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता मराठा बांधव देखील मोठ्या संख्येने जुन्नरमध्ये दाखल होणार आहेत। साईदीप, मेघना, आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हा लढा उभारलेला आहे। अनेक वेळा सरकारकडून त्यांच्या बैठका झाल्या, तरी देखील त्याच्यातून तोडगा निघाला नाही। अखेर त्यांनी घोषणा केली की मी मुंबई या ठिकाणी जाऊन आझाद मैदानावरती जाऊन उपोषण करणार, आंदोलन करणार। तसे त्याबाबत त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे आणि तशी त्यांना 1 दिवसाची परवानगी भेटलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आज गणपती बसतात आणि या गणपती बसण्याच्या दिवशी अंतरवली सराटीमधून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। विविध ठिकाणी मराठा बांधवांकडून त्यांचं स्वागत होते। योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे, गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। पण एकंदरीत पाहिलं तर त्यांचा पहिला मुक्काम हा किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे जुन्नर या ठिकाणी होतोय। कारण मराठा समाजाला समोर ठेवून शिवाजी महाराजांचं नेतृत्व घेऊन या ठिकाणी त्यांना पुढची मुंबईकडच्या दिशेने कूच करायची आहे, मुंबईच्या दिशेने जायचंय। त्यासाठी त्यांनी शिवनेरी या ठिकाणचा पहिला मुक्काम निवडलेला आहे। शिवनेरीच्या पायथ्याशी जे बाजार समिती आहे, एपीएमसी मार्केट आहे, त्या ठिकाणी या सर्व जे कार्यकर्ते येतील मराठा समाजाचे, त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी जे मोठमोठे जे शेड असतात, ते शेतकऱ्यांचा माल ठेवला जातो त्या शेडमध्ये या कार्यकर्त्यांची राहायची व्यवस्था असते, ती देखील या ठिकाणी ठेवलेली आहेत कार्यकर्त्यांसाठी। आणि पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे बाहेर कुठल्याही प्रकारची व्यवस्था करता येणार नाही। त्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डोडी यांनी या ठिकाणी जे आदेश काढले की बाजार समितीचं जे ग्राउंड आहे ते जी शेतमाल प्रक्रियेची जी गोडाऊन आहेत ती या आंदोलनासाठी राखीव करण्यात यावी। त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना अडचण होऊ नये। सकाळचं एकंदरीत पाहिलं तर रात्री उशिरा 1:30-2च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील जुन्नरमध्ये दाखल होतील, कारण ते अजून नगरपर्यंत देखील पोहोचले नाही। विविध ठिकाणी त्यांना थांबावं लागतंय, विविध कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतायत आणि गावामधले लोक रस्त्यावरती येऊन उभे आहेत। सकाळच्या दरम्यान 6:30 ते 7च्या दरम्यान किल्ले शिवनेरीवरती मनोज जरांगे पाटील शिवाजी महाराजांच्या जी पहिली पायरी आहे किंवा ज्या ठिकाणचं जन्मस्थळ आहे, त्या ह्या 2 ठिकाणी नतमस्तक होतील आणि त्यानंतर पुणे मंचर असेल, त्याच्यानंतर राजगुरुनगर असेल आणि चाकण असेल, या दिशेने रवाना होतील आणि तसेच तळेगाव मार्गे मुंबईकडे या ठिकाणी येणार आहेत। जे कार्यकर्ते आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था संध्याकाळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे परिसरातील गावं आहेत त्या गावांकडून चटणी भाकर असेल किंवा काही सुकी भाजी असेल, हे येथील मराठा बांधवांनी गोळा केलेले आहेत आणि हे कार्यकर्त्यांसाठी जेवण ठेवण्यात आलेले आहे। काही हॉटेल देखील स्वतःहून काही हॉटेल मालकांनी देखील आमच्याकडनं मराठी बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था आहे, या ठिकाणी त्यांनी जेवण करून जावं असे देखील काही हॉटेल व्यावसायिकांनी देखील संबंधित जे जरांगे पाटील आहेत त्यांच्यासोबत जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला कळवलं आहे। आणि जागजागी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे पूर्ण जुन्नरमध्ये नाही तर जुन्नरच्या पाठीमागची जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये देखील कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे। प्रत्येक घरातून भाकरी असेल, चटणी असेल किंवा मिरची असेल, ह्या पद्धतीचं एक सुक्का ज्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना हातामध्ये घेऊन हे जेवता येईल, कुठल्याही प्रकारची साईदीप, मराठा जेवणाची नासाडी होणार बांधवांसाठी नाही। कारण मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी दाखल होणार आहेत, त्यांच्यासाठी जेवणाची किंवा मुक्कामाची सोय करण्यात आली। आता या क्षणी ज्या परिसरात आपण उपस्थित आहात तोच तो परिसर आहे ज्या ठिकाणी जुन्नरमध्ये मनोज जरांगे यांचा पहिला मुक्काम असणार आहे। जर आपण पूर्ण परिसर आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकलो, किती मोठा हा एकंदरीतच परिसर आहे आणि कशा प्रकारची सोय या ठिकाणी मराठा बांधवांसाठी होणार असेल, साईदीप? एकंदरीत पाहिलं तर हा संपूर्ण शेतीमाल जो ठेवला जातो तो या ठिकाणचा हा परिसर आहे आणि मी मनोज आपल्याला जरांगे पाटील विनंती करते येथीलच की हे हा संपूर्ण परिसर आपल्याला दाखवा एकदा।
या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हे संपूर्ण गोडाऊन आहे, ही मोकळी जागा आहे आणि जागजागी त्या मोकळ्या जागेच्या बाजूला शेड आहेत. त्या शेड मधील हा जो शेतीमाल आहे तो या ठिकाणचा बाजूला करण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी थांबणार आहे तो परिसर देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेला आहे. निश्चित. या ठिकाणचे जे शासकीय निवासस्थान आहे बाजार समितीचं, त्या ठिकाणी एक व्यवस्था त्यांची करण्यात आली. तर दुसरी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे म्हणजे आपण पीडब्ल्यूडीचं जे रेस्ट हाऊस म्हणतो त्या ठिकाणी एक व्यवस्था केली आहे आणि काही एक खासगी हॉटेलला देखील व्यवस्था म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना योग्य वाटेल, ज्या ठिकाणी त्यांना सेफ वाटेल त्या ठिकाणी ते थांबणार आहेत. परंतु 3 जागेपैकी एक जागा निश्चित केली जाईल. ती जागा मात्र अजून कळवली नाही की कोणत्या ठिकाणी, परंतु 3 जागा ह्या त्या ठिकाणी त्यांच्या मुक्कामासाठी राखीव ठेवण्यात आले आणि सध्या तरी पुणे ग्रामीण पोलीस या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निश्चित. धन्यवाद साईदीप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.